यांच्या देवगिरी बंगल्यावर लगबग सुरू आहे। दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ देवगिरी बंगल्यावर पोहोचलेत। मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट होते। उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। मावळमधील पंचायत समितीच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व विभागांची आढावा बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये आमदार सुनील शेळके यांचीही उपस्थिती होती। तसंच या बैठकीमध्ये पाणी पुरवठा योजना, शाळा दुरुस्ती, रस्ते, पूल या कामांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे। साताऱ्यातील पोवई नाक्यावर स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचं स्मारक उभारण्यात येते। मात्र या स्मारकाचं काम धीम्या गतीनं होत असल्यामुळे आमदार शंभूराज देसाई यांनी स्मारकाची पाहणी केली। यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण करण्याच्या सूचना देसाई यांनी केल्या। नव्या वर्षात मुंबईकरांना कोस्टल रोडची भेट मिळणार आहे। कोस्टल रोडचं 95% काम पूर्ण झालंय। या मार्गाचा शेवटचा टप्पा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे। पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर ते सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पूल पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। हा पूल धोकादायक झाला असल्यामुळे हा पूल पाडण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे। या संदर्भातला प्रस्ताव शहर सुधारणा समितीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलाय। भाडे गोरेगावच्या पत्राचाळीमध्ये 2,500 घरं बांधली जाणार आहेत। 2027 मध्ये या घरांचे काम पूर्ण करण्याचं म्हाडाचं उद्दिष्ट आहे। या घरांची लॉटरीच्या माध्यमातून विक्री होणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध होतील। भीमा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। राजगुरुनगरमध्ये शहरातील सांडपाणी थेट भीमा नदी पात्रामध्ये सोडलं जात असल्यामुळे नदी पात्रातील पाणी प्रदूषित झालंय आणि त्यामुळे भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेती आणि पिण्याच्या पाण्यावर याचा परिणाम होतोय। पुण्यामध्ये 158 बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी या सूचना देऊनही दुर्लक्ष केले जात आहे आणि त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागानं 91 प्रकल्पांचं काम थांबवले। मुंबईतील अनेक भागांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळते। धुक्याच्या पातळ थरामुळे संपूर्ण शहर व्यापलेलं पाहायला मिळतंय। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार विविध भागातील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे। नवी मुंबईतल्या तुर्भेमधील सार्वजनिक बांधकाम विभाग कामगार वसाहतीची दुरवस्था झाली आहे। सांडपाणी वाहून नेणारे नाले हे तुंबलेले आहेत। दुर्गंधी आणि डासांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। झाडं झुडपं वाढलेली आहेत। अनेकदा तक्रारी करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। घरगुती आणि लहान रस्त्यांवरील राडारोडा वाहून नेणारी डेब्रिज ऑन कॉल सेवा ही आता ऑनलाईन होणार आहे। यामध्ये 500 किलो डेब्रिज संकलन सेवा मोफत असणार आहे। MyBMC या मोबाईल ॲपवर लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे। मुंबईतील डोंगरीमध्ये इमारतीचा भाग कोसळलाय। सध्या ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी टळली आहे। भंडाऱ्यातील पांढरा बोडी धुसाळा कांद्री या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरील गिट्टी उघडल्यामुळे या रस्त्यावर कधीही अपघात होऊ शकतात। मात्र या रस्त्याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले। अकोल्यामध्ये नायलॉन मांजाच्या विक्रीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। यावेळी कारवाईमध्ये नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। नायलॉन मांजाच्या विक्रीचा धोकादायक प्रकार समोर आल्यामुळे या मांजावर कारवाई केली जाते। मुंबई IIT ठाण्याच्या वाहतूक आराखड्याची फेर आखणी करणार आहे। पुढील 5 वर्षातील वाहतुकीसाठी येणाऱ्या आव्हानांचा अभ्यास IIT करणार आहे। या आराखड्यामध्ये वाहतुकीचे बदललेलं स्वरूप या आराखड्यामध्ये मांडणी केली जाणार आहे।